चला तर मग एका प्रश्नापासून सुरुवात करूया. तुम्हाला उद्योजक व्हायचंय का? आता अर्थातच बऱ्याच लोकांचं उत्तर हो असेल, काही लोकांचं उत्तर नाही असेल. पण उद्योजक होणं ही अत्यंत चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे. पण उद्योजक होण्यासाठी जी कारणं लागतात, तीही तितकीच जास्त महत्वाची आहेत. बऱ्याचदा लोकांशी संवाद साधताना मला असं जाणवतं, की बऱ्याच लोकांना उद्योजक व्हायचं असतं, पण त्यांची जी कारणं असतात, ती कदाचित चुकीची असतात. तर अशीच चुकीची 4 कारणं मी तुमच्या समोर मांडणार आहे. कदाचित तुमचं मत माझ्यापासून वेगळं असू शकतं, पण तरीही हरकत नाही. ह्या 4 कारणांवर आपण जरा चर्चा करूया आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात पहिलं चुकीचं कारण जे मला वाटतं, ते म्हणजे मला माझी नोकरी मुळीच आवडत नाही. आता बऱ्याच लोकांना स्वतःची नोकरी आवडत नाही. पण मला नोकरी आवडत नाही म्हणून मला उद्योजक व्हायचंय, हे जरा चुकीचं वाटतं. तर का चुकीचं वाटतं? कारण जर तुम्हाला नोकरी आवडत नसेल, कदाचित तुम्ही जिथे नोकरी करत आहात, त्या कंपनीचं वातावरण चांगलं नसेल किंवा तुमच्या अवतीभोवती जी मंडळी आहेत, ती तुम्हाला आवडत नसेल किंवा तुमच्या कामाचं स्वरूप एकंदर चांगलं नसेल. म्हणून मला उद्योजक व्हायचंय, ही धारणा चुकीची आहे. त्यामुळे आपल्यासमोर इथे पर्याय आहेत. काय पर्याय आहेत? की जर मला ही नोकरी आवडत नसेल, कदाचित मी दुसरीकडे नोकरी करायला हवी. कदाचित मी कामाचं स्वरूप बदलून पाहायला हवं. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी आपण जे काम करत आहोत, जिथे काम करत आहोत, ज्यांच्या सोबत काम करत आहोत, हे जास्त आपल्याला महत्वाचं आहे. ते जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्यानंतरच आपण निर्णय घेऊ शकतो. फक्त नोकरी आवडत नाही म्हणून मी उद्योजक व्हायला हवं किंवा स्वतःचा व्यवसाय मी उभारायला हवा, कदाचित इथे आपली फसगत होऊ शकते. दुसरं चुकीचं कारण, मला माझा बॉस मुळीच आवडत नाही. आता तसं पाहायला गेलं तर कोणालाच कोणाचाही बॉस आवडत नाही. पण जर समजा तुम्ही दुर्भाग्यशाली असाल, की तुमचा बॉस असा आहे, ज्याने तुमचं जीणं अक्षरशः कठीण केलेलं आहे, तुमचं जगणं कठीण झालेलं आहे आणि तुम्हाला सुचत नाहीये काय करायला हवं. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की आपणच स्वतःचे बॉस होऊया. याचा अर्थ आपण स्वयंरोजगार किंवा उद्योजक बनूया. आता हे देखील एक चुकीचं कारण आहे. का? कारण जर तुम्हाला तुमचा बॉस आवडत नसेल, तर जसं तुम्ही नोकरी बदलू शकता, त्याचप्रमाणे बॉसही बदलू शकता. आता याचा अर्थ काय? कदाचित त्याच कंपनीमध्ये तुम्हाला दुसरी जर कुठली संधी दिसून आली, तर तुम्ही त्या संधीच्या दिशेने वळू शकता किंवा इथे देखील दुसऱ्या कंपनीत नोकरीचा प्रयत्न तुम्ही करू शकता. तर असे पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहेत. फक्त मला माझा बॉस आवडत नाही म्हणून मी आता नोकरी सोडून स्वयंरोजगारच करणार किंवा उद्योजकच बनणार, ही चुकीची बाब ठरू शकते. आणि म्हणूनच कोणताही स्वयंरोजगार किंवा उद्योजक बनण्यापूर्वी स्वतःचं मूल्यांकन करणं, आपण एक व्यक्ती म्हणून कोण आहोत, आपल्यात कोणते चांगले गुण आहेत, जेणेकरून आपण उद्योजक बनू शकतो, याचा विचार करणं जास्त महत्वाचं ठरेल. तिसरा चुकीचा मुद्दा, ज्याच्यामुळे बरेच जण उद्योजक बनतात आणि नंतर त्यांना त्रास होतो त्याचा. तिसरं चुकीचं कारण म्हणजे मला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं आहे. आता श्रीमंत होणं मुळीच चुकीचं नाही. प्रत्येकाने श्रीमंत होण्याचे प्रयत्न करावेत आणि तुम्ही जर श्रीमंत होऊ शकलात तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. पण श्रीमंत होण्यासाठी मला उद्योजक व्हायचं आहे, ही देखील एक चुकीची प्रवृत्ती ठरू शकेल. कारण प्रत्येक उद्योजक श्रीमंत होतोच असं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक उद्योजक लवकरात लवकर श्रीमंत होतो असं तर मुळीच नाही. किंबहुना बऱ्याच उद्योजकांना वर्षानुवर्ष मेहनत केल्यानंतर धनसंपदा प्राप्त होते आणि त्यासाठी त्यांना कित्येक वर्ष परिश्रम करावं लागतं. त्यामुळे आपल्याला ते धन किंवा आपल्याला तो पैसा लवकरात लवकर मिळेलच, याची कुठेही शाश्वती नाही. खरं तर बरेच असेही उद्योजक आहेत, ज्यांना तोटा होतो, नुकसान होतं आणि काही लोकांना त्याच्यातनं स्वतःला सावरता देखील येत नाही. म्हणूनच फक्त श्रीमंत होण्यासाठी उद्योजक होणं, हा विचार देखील कुठे ना कुठे चुकीचा ठरेल. हां, उद्योजक बनलात, यशस्वी बनलात, तर नक्कीच तुम्ही पैसेही खूप चांगले कमवाल. पण तो पैसा कितपत मिळेल आणि किती लवकरात लवकर कमवता येईल, याचं मात्र गणित कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे त्याचा सखोल विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. चौथं चुकीचं कारण, याच्यामुळे बरेच जण नंतर बुडीत खात्यात निघतात आणि ते म्हणजे मी उद्योजक बनणार कारण माझ्या ओळखीचं कोणीतरी उद्योजक बनत आहे किंवा बनलेलं आहे. आता ओळखीचं म्हणजे बऱ्याचदा कोणीतरी आपल्या मित्रांमध्ये असू शकतं किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असू शकतं.
त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपणही उद्योजक बनूया, म्हणजे लोक आपल्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहतील आणि आपणही एक वेगळी व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ. तर मित्रांनो, कदाचित तुम्हाला पुन्हा विचार करण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती जर उद्योजक बनत असेल, तर त्या व्यक्तीची पात्रता आणि तुमची पात्रता याच्यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. मग अगदी ती व्यक्ती तुमच्या घरातली असेल, तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल किंवा तुमच्या ओळखीची कुठलीही व्यक्ती असेल. पण प्रत्येक व्यक्ती उद्योजक बनू शकते हे खोटं आहे. अर्थातच प्रयत्न केल्यामुळे काहीच अशक्य नाही, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये ते सगळेच गुण असतात असंही नाही. त्यामुळे आपण उद्योजकाच्या परीने विचार करू शकतो. पण जोपर्यंत आपली पूर्णतः तयारी होत नाही मानसिक, तोपर्यंत त्याच्यात झेप घेणं, कारण इतरांनी त्याच्यात झेप घेतलेली आहे, हे मात्र चुकीचं ठरेल. हे आत्मघाती होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातनं विचार करा, की मी सध्या काय करत आहे? माझ्यात कोणते असे गुण आहेत, कोणतं कौशल्य आहे, ज्याच्यामुळे मला असं वाटतं, की मी उद्योजक बनू शकतो. आणि त्यानंतर जर तुम्हाला तरीही वाटत असेल, की तुम्ही उद्योजक बनायला हवं आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता, तर मात्र नक्कीच तुम्ही त्यात उडी टाकायला हवी. पण हे 4 कारण मात्र अत्यंत महत्वाचे आहेत, यांना विसरून चालणार नाही. कोणते 4 चुकीचे कारण आहेत, ज्याच्यामुळे आपण उद्योजक बनू नये? सर्वप्रथम, मला माझी नोकरी आवडत नाही. दुसरी गोष्ट, मला माझे मालक किंवा माझा बॉस आवडत नाही. तिसरी गोष्ट, मला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचंय. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मला यासाठी उद्योजक व्हायचंय कारण माझ्या ओळखीचं कोणीतरी उद्योजक बनलेलं आहे किंवा बनत आहे. या 4 कारणांव्यतिरिक्त अजूनही कारणं असू शकतात ज्याचा विचार आपण करायला हवा, पण ही 4 कारणं मात्र अत्यंत महत्वाची आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला उद्योजक बनण्यापासून रोखत नाहीये किंवा परावृत्त करत नाहीये, पण त्यासाठी तुमच्याकडे असलेलं कारण हे रास्त असायला हवं, योग्य असायला हवं आणि त्यानंतर जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल, तर मात्र तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तर मित्रांनो, माझं नीट ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा पुन्हा एकदा, जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल, तर त्यासाठी माझ्याकडनं अनेक शुभेच्छा. मला नक्कीच तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनलेले आहात. खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया.